कातऱ्यासाठी ना नगरपंचायतची मागणी आहे ती. नाही ती वेगळी घनकातऱ्यासाठी सारमाळ गावचा एक प्रस्ताव काल परवा मागवला आलाय टपालात आलाय जागा नाही असंच दिलंय त्याचं आणि शहापूरचं पण टाकलं. शहापूरचा पण ते झालं तर बाकीच्या गोष्टी जाणार. आणि ते आपली जेवढी कंपनीज वगैरे आहेत त्यांचं पण मॅक्सिममचं रजिस्ट्रेशन नाही आणि ते पण डायरेक्टली त्यांच्याकडे इन्फ्लुएन्स त्याची आयडेंटिफिकेशन आणि तुम्ही एक हे करा ना सर्वे पाणी जे हे येतं ना म्हणजे नदी काठावर जे इंडस्ट्री आहे त्याचं त्या सर्वे आम्ही तिथे पाहून देऊ हे सर्वे मग ते MPCBचा जो डिपार्टमेंट आहे त्याच्या थ्रू आपण मागून MPCB देऊ. एक पत्र देऊन देऊ आपण. हां ते एक पत्र देऊन टाकू. म्हणजे त्याच्यानं कारण मॅक्सिमम जे ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की जे रजिस्टर्ड मॅक्सिमम नाही अनरजिस्टर्ड असे भरपूर हे करत आहेत आणि ते प्रदूषण करतात. देऊ आपण त्यांना पण फक्त आज काय करा ते सर्वे करून आजपासून एकदा आपण प्रोग्रेस करू इरिगेशनची जी नदीच्या काठची गाव आहे तिथे इरिगेशनची असल्याशी आपण बांधकाम परवानगी द्यायला पाहिजे सीओला पण बोलू आणि एन्क्रोचमेंट तर मी सांगितलं ना त्याप्रमाणे मला द्या आपण त्याच्यात कारवाई करू एन्क्रोचमेंटला तुम्ही ते फाईन करा त्यांची पण चुकी नाही मॅडम कोणत्याच नदीची आहे ना बाउंड्री लाईनच नाही ते करताय नाही करता कशा आधारे आता हा जो मुलगा आहे हा तर राहुल हा IITचा मुलगा MTechचा आपल्याला असे सगळे IITचे मुलं उपलब्ध आहेत जे GIS थ्रू आपलं सगळं सर्वे करून आपल्याला करून देऊ शकतात पण आपण कसं प्रकारचं काही एप्रिल 2021चा एक GR सुद्धा आहे त्याला मुलांना घेऊन आपण करू शकतो पण करतच नाही त्याची मागणी करा टेक्निकल लोक घ्या फास्ट होऊन आपल्याकडे काही होत नाही कारण की उद्या तुम्ही उद्या म्हणायला गेलं तर मला माहिती तुम्ही करू शकत नाही ते आमचा निधी नाही आला मी म्हणते स्टुडंट्सना घ्या तुम्हाला फ्री मध्ये करून मिळतं कारण हे सगळे तर इंटर्न्स मुलं आहेत करायचं असेल तर ते आरामात होऊ शकते काम ते पण होत नाही काय ते हायड्रॉलिक्स आणि हायड्रॉलिक आणि रेड लाईन आम्ही वाचलाय रेल्वे लाईन सांगता अलाउड आहे नाही मी कुठं रेड लाईन पर्यंत अलाउड नाही येलो लाईन मध्ये अलाउड आहे मी फक्त तुम्हाला म्हणतो तुम्ही बाउंड्री मार्क्स काय करा रेड लाईन करा येलो लाईन करूच नका इथे येलो लाईन काय असे जर तुम्ही येलो ग्रीन करत बसले तर लोकांना कसायला ब्लू आणि रेड लाईन तेवढीच करा रेड लाईन आयडेंटिफिकेशन करा येलो पर्यंत जाऊच नका आपण जर रेड लाईन केली ना रेड लाईनच्या आतमध्ये परवानगी देऊ नये बस आणि ज्या असतील त्या आपण काढून काढायच्या सूचना नाही काढलं तर काढून टाकतो आता गुजराती बागचं आपण काय करणार त्याचा हे जे भिंती बांधून ठेवल्या आहेत ते पण गुजराती काढून टाकायला पाहिजे पुन्हा एकदा सीओला देतोय आम्ही त्याच्या दुसऱ्या सीओला द्या आता एन्क्रोचमेंट काढायचं त्याच्यात काय आमची 8 गुंठे जागा घेतली आणि परत पाऊस आला की परत ते तुटणार आणि परत आपण ते करतो भारंगी नदी की जो हालत है पूरे जहाँ से भी देख लो इस तरह से पूरा कचरा डाला हुआ है जहाँ से भी देख लो बस कचरा ही कचरा कचरा ही कचरा है ये भारंगी नदी है बॉम्बे हाईवे है और देख रहे हैं कि क्या हालत है लोकांशी संवाद किंवा लोकांबरोबर कोऑर्डिनेशन करून हे सगळं व्हायला पाहिजे की नाही हां
आपण म्हणतो सगळं कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन आणि कंबाईंड एफर्ट व्हायला पाहिजे, ते हे तर सगळं ठीक आहे बोलण्यासाठी, पण हा जो जसा एवढा पाऊस येऊन गेला याच्यासाठी एवढा कंप्लेंट झाला, लोकांनी एवढा ओरडाओरडी केला तरी काही काढलं गेलं नाहीये. तर ह्याच्यासाठी तर अजूनही ब्लू लाईन डिमार्केशन वगैरेची गरज नाहीये ना. हा तर मधोमधी आहे ना नदीचा, मग याच्यासाठी आपण काय करणार, अजूनही किती वेळ थांबणार. कारण आता तुम्ही बघितलं तहसीलदार पण म्हणता की तुम्ही आम्हाला म्हणताय हे करायला, पण तुम्ही पण काहीतरी हे दाखवा ना की म्हणजे हा ब्लू लाईन मध्ये येते म्हणून हा काढा, असं करून तुम्ही लिहून द्या ना त्यांना. हे पण लिहू शकत नाही म्हणजे आपण काय करू शकणार. असं करून जरा सांग ढोकणे ना की एक लेटर तरी काढायला की हा ब्लू लाईनच्या मधोमध्ये काढा आणि असं जो काम चालू आहे हा रोडचं काम बंद व्हायला पाहिजे. आपण आता पण बघतोय की आता रोडचं काम चालू आहे. हाँ पूरा रोड का काम चालू है ना, अभी डाला हुआ सब ये दिख रहा है, पत्थर वत्थर सब है. इन्स्पेक्शन रोड असेल का कोणाचा? नदीचं? अच्छा, तुम्ही बनवलं का मग इन्स्पेक्शन रोड? नदीवर इन्स्पेक्शन रोड कोण बनवणार? तुम्ही ना. हा हा मग तुम्ही बनवणार ना, कॅनलचा असेल तर काही असेल तर तुम्ही बनवलं का? काहीच तू काही उत्तर देतो रे. हा ह्याच्याबद्दलच तर झालं होतं ना की हा रोड बनतोय म्हणून हा भिंती बांधला गेलाय. यहाँ पर एक तो वॉल्स बना दिए हैं, राइट हैंड साइड का नदी का देख रहे हैं पूरा वॉल बनाया हुआ है, और अगर उसी तरह से हम लेफ्ट हैंड साइड में आए तो ये हालत है. तो यहाँ पर भी कुछ बन रहा है और सारा